विनंती करतो की त्यांनी आपले मौलिक विचारातून विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्यास मार्गदर्शन. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, मी इथं येण्याचं कारण थोडक्यात सांगून मी माझ्या कामाला लागतो. आमचे आदरणीय संभाजीराव केंद्रे जेव्हा जेव्हा ते लातूरला कुठल्याही कार्यक्रमासाठी आले ते माझ्या हॉस्पिटलला यायचे. आणि हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांचं एकच व्हायचं की एकदा तुम्ही आमच्या मुलांसाठी कंधारला या. मला अनेक वेळा प्रश्न पडला की हा माणूस इतका मागे का लागला. तुम्हाला माहीत असावं की त्याच्याही पुढे 16 ऑगस्ट ही डेट पण ठरली आणि त्या तारखेला काही कारणाने मी येऊ शकलो नाही. त्याच्या पुढची तारीख त्यांचे जावई आणि माझे मित्र डॉक्टर गित्ते साहेबांनी फायनल केली मेसेजवरती. ती तारीख फायनल झाली आणि मी ठरवलं की आज काहीही झालं तर या तारखेत बदल करायचा नाही. हे त्यांचं प्रेम आहे आणि तुम्हाला माहीत नसावं पण मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांचा प्रचंड माझ्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे. खूप धडपडा माणूस. एवढ्या छोट्या गावामध्ये साधारणपणे गेली 40 वर्षापूर्वी ही संकल्पना डोक्यात यावी आणि शाळा काढावी. तुम्हाला माहीत नसेल पण फक्त शाळा काढल्यानंच या गावातली माणसं मोठी झाली ह्या शिक्षणा. म्हणून ह्याचं एक मोठं क्रेडेन्शियल, ह्याचं एक मोठं क्रेडिट त्यांच्या नावाला लागलं, त्याचं पुण्य त्यांना लागलं. जी माणसं मोठी शिकून होतात त्यांना जी माणसं फॅसिलिटी देतात त्या माणसांना इनडायरेक्ट पुण्य लागत असतं असं मी नेहमी म्हणतो. आणि ज्या माणसांनी मला खूप असं यायलाच पाहिजे आमच्या गावामध्ये मला बघण्यासाठी, म्हणजे मी माझ्या गावचा प्रथम नागरिक, असे आमचे तरुण तडफदार सरपंच शिवाजीराव केंद्रे. त्यांचं म्हणणं होतं की नाही सर तुम्ही आमच्या गावात एकदा आले पाहिजेत. ॲक्च्युली शिवाजीराव तुम्हाला माहीत नसेल तुमच्या गावापेक्षा पण लहान गावचा मी आहे. कुठे तुम्ही मागे बसलात का? तुमचं गाव 5,000 लोकसंख्येचं गाव आहे, त्याच्यापेक्षा पण लहान गावचा मी आहे. त्याच्यामुळे तुमच्या गावात येणं हे माझं सौभाग्य आहे, मला छान वाटतं. इथे अनेक लोकांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या. तेलंग साहेब मला असे अनेक वर्षापूर्वी भेटले. त्यातही मला सांगत होते की माझ्या मुलांची सर्जरी तुमच्याकडे झाली. तुम्हाला सांगतो तेलंग साहेब आता आजकाल माझी ओळख अशीच झाली आहे की आमच्या लेकराची की माझी कुणाची तरी सर्जरी तुम्ही केली असेच मला लोक भेटतात. त्याच्या पलीकडे आता लोक मला असे भेटतात की तुमचं आम्ही यूट्यूबवरती भाषण ऐकलं. हे 2 ओळखी आहेत माझ्या. त्यातली मला आवडणारी ओळख आहे की मी कुणाच तरी ऑपरेशन केली, ही माझी ओळख आवडण्याची ओळख आहे आणि मला तेच डॉक्टर म्हणून राहायला फार जास्त चांगलं वाटतं. डॉक्टर गित्ते आणि मिसेस गित्ते हे दोघेही माझ्याकडे एक दिवशी संध्याकाळी आले. माझं ऑपरेशन संपले होते आणि येऊन माझ्याकडे थांबले की मला तुम्हाला भेटायचं आहे. मला कळत नाही का भेटायचं आहे. तुमचा वेळ सांगा, तुमच्या वेळेत आम्ही तुम्हाला भेटतो. ही दोघे मंडळी आली का माहिती आहे का की इथं कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे. कालपासून डॉक्टर गित्ते साहेबांचे मला मेसेज सुरू आहेत, सर मी तुमच्यासोबत येतो, आमची फॅमिली पुढे जाईल. मी म्हटलं याची गरज नाही आहे, असा काही अडचणचा मी माणूस नाही आहे, डॉक्टर पण नाही आहे. तुम्ही जसं जायचं तसं जा, मी बरोबर येतो. फक्त रोड अवघड आहेत म्हणून एक थोडा उशीर झाला, नाहीतर मी दिलेल्या वेळेचा 1 मिनिट पण मागे पुढे करत नाही. तुम्हाला जो वेळ दिला तो दिला, संपला. मग त्यासाठी मी काही ॲडजस्ट करतो पण त्या वेळेवर येत असतो. आजही तुम्हाला सांगतो मित्र, सकाळी आम्ही 4:45 वाजता उठून पळायला गेलो होतो. रन करतो आम्ही दर संडेला. आजही 10 किलोमीटर मी पळून आलो आहे. गाडीमध्ये पाय दुखतात म्हणून पुढचं सीट असं सरळ करून त्याच्यावरती पाय लांब बसून आलो आहे मी आत्ता. आणि त्याच्या पुढची माझी नेहमीची अडचण अशी असते की मला अनेक ठिकाणी बोलवतात कार्यक्रमासाठी आणि मला जाणं जरा शक्य होत नाही. त्याचं कारण आहे, मी तुम्हालाही सांगतो, त्याचं मुख्य कारण आहे की सगळेच लोक काम करतात, मी जरा आत्ताही काम करतो. कसं काम करतो सांगू का की मी पहाटे 4:45 वाजता कामाला सुरू करतो. पहाटे 4:45 वाजता कामाला सुरू करतो आणि संध्याकाळी 6:30 वाजता श्वास घेतो. सकाळचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 पर्यंत श्वासच घेत नाही. तुम्हाला जर कोणाला न श्वास घेता काम कसं करायचं बघायचं असेल ना, 1 दिवस माझ्याकडे येऊन राहा. 1 दिवस सकाळचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 माझ्यासोबत राहायचं. तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं मला डॉक्टर विठ्ठलला नाही म्हणायचं. असं काम, असं वेळासारखं काम गेली अनेक वर्ष, आता साधारणपणे 21 वर्ष झालं मी असंच काम करतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, एवढं काम करत असून सुद्धा आजही माझ्याकडे खूप जास्त वेटिंग आहे. आज कुणी आलं तर मी 1.5 महिना त्याला ऑपरेशनची तारीख देऊ शकत नाही, असं वेळासारखं काम माझ्याकडे आहे. साधारणपणे 300 ऑपरेशन माझ्याकडे वेटिंग असतात आणि तरीही कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचं. एक सुट्टी घेतो रविवारची, ती सुट्टीसुद्धा आईवडिलांसाठी घेतो. त्या सुट्टीमध्ये
असं कार्यक्रमाला आलो की यायचे 3 तास, जायचे 3 तास, इथले 2 तास, 8 तास गेले. ह्याच्याही पलीकडे जाऊन पुढे आणखी 3 मला कार्यक्रम करायचे आहेत. त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते कुठेतरी जाण्याची, पण केंद्र साहेबांचं प्रेम, त्यांच्याविषयी मला असलेला माझ्या मनातला आदर, माझ्या वडिला एवढं प्रेम या माणसावरती मी करतो, याच्यामुळे मी आज इथं उपस्थित आहे. तुम्हाला मी काही कामाच्या गोष्टी सांगणार आहे. साधारणपणे पुढचे किती मिनटं बोलणार आहे मला माहीत नाही, पण मला एवढं छान वाटलं की मलाच बोलायला चान्स दिला. मी असं हळूच म्हणणार होतो की मला पळून जायचं आहे आणि मला अगोदर बोलू द्या, पण त्यांनी कसं ओळखलं मला माहीत नाही. त्याच्यामुळे माझं बोलून झाल्यास मी पळून जाणार आहे. एक पहिली गोष्ट आहे मुलांसाठी, खूप बारकाईने ऐकायची, खूप बारकाईने ऐकायची. आणि दुसरी गोष्ट आहे ह्या सगळ्या पालकांसाठी. फक्त 2 गोष्टी सांगून मी पळणार आहे. मला पळायला परमिशन द्या. मित्र, तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, मला मुलं फार आवडतात, खूप जास्त आवडतात. मुलं का आवडतात हे तुम्हाला मी सांगतो. मला एवढी जास्त मुलं का आवडतात. एक प्रसंग आहे छोटा. काय झालं माहिती आहे, असंच आज ज्या शाळेत आलो, ही गोष्ट आहे 15 ऑगस्ट 2000, साधारणपणे 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका शाळेत गेलो. माझ्या मित्रांनी शाळेत बोलवलं. माझे बरेचसे मित्र शिक्षक झालेत. माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारे म्हणजे टीचर लोक आहेत, खूप जास्त प्रेम करतात. माहीत नाही नातं का जमलं, पण खूप जास्त जमलं. आणि मग माझा एक क्लासमेट टीचर झाला. त्याने एक शाळा काढली आहे आणि मग तो त्याच्या शाळेत मला घेऊन गेला 15 ऑगस्ट 2000. मला म्हणाला, विठ्ठल माझ्या शाळेत ये, मला मुलं का आवडतात हे सांगतोय. मला शाळेत ये म्हणाला आणि मला 15 ऑगस्टला फ्लॅग होस्टिंग करायचं आहे, ते तुझ्या हस्ते मला करायचं, तू ये. मी त्या शाळेत गेलो, फ्लॅग होस्टिंग केलं. आणि फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर तो मला म्हणाला, विठ्ठल आमच्याकडे ना 8वी 9वी 10वीला साधारणपणे 350 मुलं आहेत, त्या मुलांना काहीतरी सांगून जा. सहज असं म्हणाला. ती बसलेलीच मुलं होती. मी आपलं फ्लॅग होस्टिंग समोरच उभा राहिलो, त्या लेकरांशी बोललो. काय 20-25 मिनिटे बोललो, निघून गेलो. मी निघून गेलो मित्र, आणि मला एक फोन आला. किती 10 वर्षानंतर. असे मला अनेक फोन येतात. मी फोनवर खूप कमी बोलतो, तुम्हालाही माहीत आहे ते. पण एक मला फोन आला 10 वर्षानंतर, म्हणजे 2010 मध्ये एक फोन आला. पण माझी अडचण अशी आहे की प्रॅक्टिस करण्याची माझी पद्धत जरा वेगळी आहे. तर तुमच्यातले बरेच लोक माझ्याकडे पेशंट म्हणून आले असाल. मी एक पेशंट घेऊन बघत नाही. मी एकदाच 10-15 पेशंटमध्ये घेतो. म्हणजे 10-15 पेशंट, त्याच्याबरोबरचे 20-25 नाते आहे, कसे 30-35-50 लोक माझ्याकडे एकदाच येतात. एकदाच ते संपवतो, पुढचे बाहेर काढले की पुढचा लॉट घेतो. अशी सिस्टीम माझी पद्धत प्रॅक्टिस करण्याची आहे. मग फोन त्याचा, आणि म्हणून मी साधारणपणे ओपडीमध्ये कोणाची फोनवरती बोलत नाही. त्या मुलाचा फोन येतोय मला. समोर 50 लोक माझे उभा टाकलेत आणि तो बोलतोय. बघा तो काय बोलतोय. सर, मी एक विद्यार्थी बोलतोय. एरवीचा कुठलाच फोन मी घेत नाही, पण विद्यार्थी बोलतोय मलाच मी फोन घेतो. ही मुलांना माहिती आहे. मुलं फार हुशार असतात. आणि मग त्या मुलांनी ओळखलं की मला म्हणाला, सर विद्यार्थी बोलतोय, माझं ऐका, मी 1 मिनिट काय बोलतोय ते. म्हणलं बोल, लवकर बोल. माझ्यासमोर 50 लोक उभे आहेत. मला माहिती आहे सर म्हणला, पण तरी माझं ऐका. त्याचा अट्टा सुटत नव्हता. मी ऐकायला लागलो. तो म्हणाला, सर तुम्ही आमच्या शाळेत आले होते. अरे राजा, म्हणलं मी खूप शाळेत गेलो रे, सांग मला लवकर. तो म्हणाला, सर ऐका, 15 ऑगस्ट 2000 तुम्ही शाळेत आले होते. 10 वर्षानंतर तो माझ्याशी बोलतोय. त्या वर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. बारकाय नाही का? त्या वर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी मी नापास झालो होतो 10वी, आणि तुम्ही आलात त्या वर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. तुमची ती, मी त्यांना एक गोष्ट सांगितली होती, संधीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तुमची ती संधीची गोष्ट मी ऐकली, आणि आज 10 वर्षानंतर मी सायंटिस्ट झालोय. आणि म्हणून पहिला फोन मी तुम्हाला केला आहे. याच्यानंतर मी माझ्या आईवडिलांना फोन करणार आहे. तुम्हाला सांगतो मुलांनो, त्या दिवशी माझ्या सगळ्या अंगावरती असे शहारे आले होते. आत्ताही तुम्हाला सांगताना अंगावर शहारे आलेत की 10वीला नापास होणारा मुलगा जर सायंटिस्ट बनतो एका गोष्टीमुळे, मग त्या दिवशी मी ठरवलं, नाही, आपण कितीही बिझी असो, आपल्याकडे कितीही काम असो, आपण कितीही न सहजता काम करू, मुलांसाठी जायचं. आणि म्हणून आज पण मी तुमच्यासाठी आलोय. जर एका गोष्टीमुळे 1 तासाच्या बोलण्यामुळे जर लेकरं इतकी चांगली घडू शकतात, तर विठ्ठल लहानेने वेळ द्यायला पाहिजे. हा मी स्वतः संकल्प केला आहे, आणि त्या लेकरांसाठी मी जातो. फार ठिकाणी जाऊ शकत नाही, पण तरीही जाण्याचा प्रयत्न करतो. तर ती संधीची गोष्ट कुठली होती, ज्या गोष्टीनं हा सायंटिस्ट झाला, ती संधीची गोष्ट कुठली होती, ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट सांगून झाल्यानंतर 2 प्रश्न आहेत.
एक मुलीला उत्तर द्यायचं, एक मुलाला उत्तर द्यायचं. मी भाषण करणारा वक्ता नाही आहे. मी कामाच्या गोष्टी सांगेन, उत्तर दिलं तरच पुढचं भाषण, नाही तर भाषण बंद. त्याच्या पुढे संधीची गोष्ट संपल्यानंतर ती संधीची गोष्ट सध्या माझे ऐकताना मेंदूवर लिहून ठेवायची, पुन्हा ती ब्रेनवरून हार्टवर लिहून ठेवायची आणि मी इथून लातूरला गेल्यास ती मला लिहून पाठवायची. ती लिहून पाठवायची. माझा पत्ता आहे डॉक्टर विठ्ठल लहाने, लातूर, हा माझा पत्ता आहे. या ॲड्रेसवर मला सगळी पत्र मिळतात. तुम्ही जे पत्र लिहाल त्या पत्राचं उत्तर मी 100% देतो, पण लगेच मिळत नाही. मला साधारणपणे महिन्यामध्ये 800 पत्र येतात. 800 मुलांची मला पत्र येतात एका महिन्यामध्ये. हे सगळ्यांची उत्तर मी देतो, पण लगेच मिळत नाहीत. जेव्हा जेव्हा मला वेळ आहे तेव्हा तेव्हा ती पत्र मी तुम्हाला पक्का लिहीन. हां, तर ह्या 2 गोष्टी मी करायच्यात. पहिली गोष्ट आहे उत्तर द्यायचे मला, आणि दुसरी गोष्ट आहे पत्र लिहायचं आहे. ठीक आहे. हां, कमिंग टू द स्टोरी. आता मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय. माझ्याकडे बघा, सावधान बसा. सावधान बसले तुम्ही कधी? एकदम सावधान बसायचं. सावधान म्हणजे सावधान बसायचं. शब्द ना शब्द ऐकायचा. तो असा ऐकायचा, हां, इथं कानाला ऐकायला गेला, जसाच तसा मेंदूमध्ये जसा हृदयात गेला पाहिजे. प्रत्येक शब्द ना शब्द तो एक सेकंद पण शब्द सोडायचा नाही. एकदम बारका नाही का, एकदम म्हणजे एकदम बारका नाही का. मी सांगतो तुम्हाला, बघा माझ्याकडे सगळेजण. संधीची गोष्ट. 11वी 12वीला जसं तुम्ही इथं आहात तसं मी शाहूमध्ये होतो. शाहू कॉलेज लातूरमध्ये मी होतो. आणि आमची एक्झाम संपली. प्री ॲन्युअल कळते सगळ्यांना? प्री ॲन्युअलची एक्झाम संपली, म्हणजे ॲन्युअल एक्झाम बाकी होती. आणि तेव्हा शाहू कॉलेजच्या फक्त 3 खोल्या बनलेल्या होत्या. 3 खोल्या, बाकी सगळं गोडाऊन होतं. ही गोष्ट 1986ची. आणि तेव्हा जाधव सर आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते. डॉक्टर जय वाघमारे आमचे प्रिन्सिपल होते त्या कॉलेजमध्ये. वाघमारे सर आणि जाधव सर आम्हाला टेरेसवर घेऊन गेले आणि त्या गच्चीवरती बसून 330 मुलं आम्ही 12वीला होतो. प्री ॲन्युअलच्या वेळेस. त्याच्यानंतर आम्हाला सुट्ट्या मिळणार होत्या, प्रिपरेटरी लिव्ह मिळणार होत्या. आणि मग सरांनी शंडापच्या दिवशी गोष्ट सांगितली. ऐका गोष्ट. वाघमारे सर गोष्ट सांगत होते संधीची गोष्ट. सर म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. बारकाईने ऐकायचं. तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल. जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे, तिन्ही शब्द साधारणपणे सारखे आहेत. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे म्हणजे काय असणे? तर विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे म्हणजे आपला अभ्यास करणे. ॲज सिम्पल ॲज दिस. याच्यापेक्षा सोपं काहीच नाही आहे. जर तुम्ही जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल, ती संधी येते. दरवाजा खटखटते. तुम्ही जागरूक असता, अलर्ट असता, तत्पर असता, दरवाजा उघडता, त्या संधीला आत घेता, तिला आत्मसात करता, आयुष्याचं कल्याण करून घेता. किती सोपी गोष्ट आहे. गोष्ट सोपं आहे, एकदम सोपी आहे. सर असे म्हणाले आणि सर पुढे क्षणभर थांबले. सर म्हणाले, पण असंच घडतं का? तुम्ही खरंच सगळेजण जागरूकच असता, तत्पर असता, अलर्ट, सगळेच जागरूक असता, सगळे तत्पर असतात, सगळे अलर्ट असतात? आणि सर म्हणाले, नाही, सगळेच जागरूक असत नाहीत, सगळे तत्पर असत नाहीत, सगळे अलर्ट असत नाहीत, पण त्या संधीला तुमच्या आयुष्यात यायचंच असतं. ती संधी येते. दरवाजा खटखटते. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 1000 लाख वेळा दरवाजा खटखटते, कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचा असतो. पण तुम्ही जागरूक असत नाही, तत्पर असत नाही, अलर्ट असत नाही, आणि तुम्हाला त्या संधीशी काहीही देणं घेणं असत नाही. ती संधी बिचारी कंटाळून जाते आणि मग परत निघून जाते. ती संधी परत निघून गेल्यानंतर तुम्हाला जाग येते, आणि जाग आल्यास कळतं की जे कोणी खटखटत होतं ती संधी होती. पण तुम्हाला माहित असावं मित्र, ही सगळ्यात जगातली चांगली संधी असते. ती संधी जेव्हा पाठ फिरवते तेव्हा तीच संधी, दुसऱ्या किती मिळतील पण तीच संधी पुन्हा मिळत नाही. ही आहे संधीची गोष्ट. किती लोकांना कळली का न कळली मला माहित नाही, पण तुम्हाला सांगतो ही संधीची गोष्ट एवढ्यासाठी मी सगळ्यांना सांगतोय, कारण ह्या संधीच्या गोष्टीमुळे गरीब आणि गरीब 3 वेळा गरीब का म्हटलं हे मी पुढे सांगणार आहे. एवढ्या मी गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल, प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लांडे झाला ह्या संधीच्या गोष्टीमुळे. तेव्हा मला ही संधीची गोष्ट खूप आवडते. नेमकं कसं घडलं हे मी तुम्हाला सांगतो, आणि पुढे 2 प्रश्न आहेत तेही तुम्हाला माहीत आहेत. नेमकं मी संधीची गोष्ट तुम्हाला अशी का सांगितली, नेमकं ह्या संधीच्या गोष्टींनी बाकीचे तुम्हाला फार उदाहरण देणार नाही, मी माझं उदाहरण देतो आता. मी पहिली ते चौथी एका जिल्हा परिषद शाळेत शिकत होतो. ज्या शाळेमध्ये एक वर्ग होता, एक वर्ग. त्या वर्गामध्ये 4 कोपऱ्यामध्ये 4 वर्ग भरायचे एका रूममध्ये. पहिलीचा वर्ग या कोपऱ्यात, दुसरीचा या, तिसरीचा या, चौथीचा या. मी पहिली शिकलोच नाही, पण दुसरी चौथी जे काय शिकलो ते कोपऱ्यातल्या वर्गात बसून शिकलो. जिल्हा परिषद शाळा संपल्यानंतर आमच्याकडे एक अशी संस्था होती, जशी तुमची संस्था आहे शेकापूरला, तशी माझी माकेवात संस्था होती. त्या संस्थेमध्ये आम्ही गेलो. आमची शाळेचा वेळ होता. जी माझी शाळा होती ना,
ती शाळा सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 शाळेचा वेळ होता. तुम्हाला म्हणालो की आम्ही गरिबाचे लेकर आहेत. सकाळी शाळा 10ला आहे ना, तर मी सकाळी शेतात जायचो. 9 वाजता आम्ही घरी परत यायचो. पहिली घंटी वाजल्यानंतर, शाळेची पहिली घंटी वाजली मी परत यायचो. शाळेत जायचं, पुन्हा 4:30ला शाळा संपली की पुन्हा शेतात जायचं. वाचून व्हायचा. सकाळीच परत येताना दुसरा धडा वाचून व्हायचा आणि संध्याकाळी शेतात जाताना तिसरा धडा. 3 धडे दररोज वाचून व्हायचे. मस्त वाचून व्हायचे. पण घरी आल्यानंतर अभ्यासाला मात्र काही सोय नव्हती आणि अभ्यास तर मला करायचं असायचं. हे कसं तरी 8वी-9वी पर्यंत चाललं. पण जेव्हा मी 10वीला गेलो तेव्हा मात्र अभ्यासाला खूप जास्त अभ्यास करावा लागायचा आणि अभ्यासाला सोय नव्हती म्हणजे काय, तुम्हाला जर आश्चर्य वाटेल मी असं का बोलतोय. आमच्या गावामध्ये लाईटच नव्हती. मी 10वीला असताना आमच्या गावात लाईट नव्हती इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पुढची अडचण अशी होती की महिनाभर कंदिलासाठी किंवा चिमणीसाठी रॉकेल पुरेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते आणि अभ्यास करायचा. मी विचार केला अभ्यास तर करायचा आहे, पण कसा करायचा. मी 10वीला होतो म्हणजे साधारणपणे 16 वर्षाचा होतो. मला सगळं कळत होतं की माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणतो, आईला मी माय म्हणतो. माईला किंवा अण्णांना मी म्हणाला असतो की मला रॉकेल पाहिजे की अभ्यासासाठी. त्या दोघांना प्रचंड वाईट वाटलं असतं हे मला माहित होतं, कारण ते देऊ शकत नव्हतं. त्यांना तर काही म्हणायचं नाही, पण अभ्यास तर करायचा. असं व्हायचं ना की आपण शाळेत जातो आणि अभ्यास करू शकत नाही, इतकं तळमळ व्हायची ना. असं हे डोक्यात सगळी घाळमेळ सुरू असताना एक डोक्यामध्ये एक नवीन विचार आला. तुम्हाला सांगतो, माझ्या वर्गामध्ये एक सावकाराचा मुलगा होता. सावकाराचा मुलगा भारत त्याचं नाव होतं. सावकाराचा मुलगा एवढाच तुम्हाला सावकार कळतो. सावकाराचा मुलगा माझ्या वर्गात होता. त्याच्या घरी ना एक रॅशनचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये रॅशन बरोबर रॉकेल पण मिळत होतं. हे डोक्यात ठेवून मी भारतकडे गेलो आणि भारतला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. मी तुम्हाला संदेश गोष्ट सांगतोय. भारत म्हणाला हो विठ्ठल करू. हो म्हटला की भारत तिथं सोडला आणि पळत त्याच्या वडिलांकडे दुकानात गेलो. त्याचे वडील नागांना दुकानात बसले होते. नागांनाकडे गेलो आणि तेव्हा ते पेटी असायची बघा, समोर एक छोटी पेटी. त्या पेटीत दुकानासमोर ती मांडी घालून बसले होते दुकानात. मी पण गेलो त्या पेटीसमोर मांडी घालून नागांनासमोर बसलो आणि नागांना म्हणून भारतच्या वडिलांना मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागांना खुश झाले. कुठल्याही बापाला आणि कुठल्याही माईला लेकराने अभ्यास करतो म्हणलं की खुश होतात. आता मी पण बाप आहे माहिती आहे मला, खुश होतात लेकर. तसे नागांना एकदम खुश झाले. करा बरोबर अभ्यास, काय अडचण आहे. नागांना म्हटले काय अडचण असे म्हटले ना. मी हाऊस म्हटलं नागांना अडचण काय नाही, आम्हाला ना दररोज 1 कंदीलभर अभ्यासासाठी रॉकेल देत जा असं म्हटलं की नागांना रडायलाच लागले. नागांना भळभळ रडायला लागले. नागांना काहीच कळना. नागांनी क्षणभर त्यांचे सगळे अश्रूवरून माझ्याजवळ आले. अगदी मला असं कोठळून डोक्यावरती हात फिरून मला म्हटले, अरे राजा, ते म्हणाले अरे राजा 1 कंदील नाही तुम्हाला मी 2 कंदील रॉकेल देतो, तुम्ही अभ्यास करा. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला प्रसंग. एवढा चांगला प्रसंग येणे नाही मित्र. म्हणजे अभ्यासाची अडचण सुटली ना. आता प्रॉब्लेमच नाही. घरी उड्या मारत गेलो. अभ्यास सुरू झाला. 10वीला 13 गावची मुलं यायची. 13 गावची मुलं, 118 मुलं आम्ही होतो. 118 मुलं होतो. प्रॉपर माखेगावची. रेणापूर तालुक्यात माखेगाव आहे, तेव्हा ते अहमदपूर तालुक्यामध्ये होतं. तर आमच्या प्रॉपर गावचे आम्ही 10 जण होतो. असे सगळे म्हणून 118 विद्यार्थी होतो. आमचा अभ्यास सुरू झाला. दररोज संध्याकाळी मस्तपैकी ते कंदीलाचा फुगा चुलीतला राखेनं उजळायचा, पेपरने साफ करायचा, दुकानात जायचो, कंदीलवर रॉकेल घ्यायचो, मस्तपैकी घरी यायचो, अभ्यास सुरू करायचा. मस्त सुंदर अभ्यास करायचा मी आणि भारतने. आणि माझी माय, सगळ्याच आया काम करतात, खूप जास्त काम करतात. पण माझी माय त्याच्यापेक्षाही जास्त काम करणारी आई आहे. तिच्या एवढं काम करणारी आई मी जगात बघितलीच नाही. खूप काम शेतामध्ये काबाड कष्ट करते आणि संध्याकाळी मग एवढं सगळं काम करून संध्याकाळी काहीतरी डोक्यावरती ओले लाकडं गोऱ्या घेऊन येणार चुलीत घालण्यासाठी. संध्याकाळी घरी येणार, सगळ्यांना स्वयंपाक वगैरे करू घालणार, शेतामध्ये पाठवून देणार, स्वतः काहीतरी शिळं पाकं खाणार, पाणी पिणार, झोपून जाणार. आम्ही आपल्या कोपऱ्यामध्ये अभ्यास करत बसलेला असायचो. माईला मध्येच जाग यायची बाथरूमसाठी वगैरे. घड्याळ कोणाकडे नव्हते पण जाग मध्येच यायची ना. आली जागीचं लक्षात यायचं कोपऱ्यामध्ये लाईट सुरू आहे, कंदील सुरू आहे, म्हणजे लेकरं अभ्यास करतायत. मग माय आमच्या जवळच म्हणायची, माय विठ्ठल आता झोपाव, माय खूप उशीर झालाय, झोपाव. मला प्रश्न आला याच्यामध्ये. माझा एक प्रश्न आहे सगळ्या मुलांनी, आणि मुलांनी मला प्रामाणिक उत्तर द्यायचंय. प्रामाणिक. किती मुलांची आई, किती मुलांचे वडील मुला मुलींचे दररोज म्हणतात अभ्यास बस झाला, झोप. हात वर करा. प्रामाणिकपणे.
तुम्हाला मुलांना पुन्हा सांगतो मी, तुम्हाला कळलं नाहीये, तुम्हाला कळलंच नाहीये. काय कळलं नाही की अभ्यास हा आईवडिलांसाठी नसतो करायचा रे मुलांनो. अभ्यास हा आईवडिलांसाठी नसतो करायचा. अभ्यास हा स्वतःसाठी करायचा असतो आणि अभ्यासाने स्वतः मोठं व्हायचं असतं. आणि आपण मोठं झाल्यानंतर आपले आईवडील आपोआप मोठे होत असतात, आपोआप. ही एक आपण स्वतः मोठं होऊन त्यांना मोठी करण्याची पद्धत आहे, ती म्हणजे अभ्यास करणे. माझी माय उठायची अशी म्हटली ना झोपा म्हणून. पण तुम्हाला आता मी सांगतो मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला ऐकलं नाही पण आज तुम्हाला ऐकताय. इथून पुढच्या संपूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं ध्येय गाठेपर्यंत एकदाही तुमच्या आईने वडिलांना तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही पडली पाहिजे, एकदाही. हे मला प्रॉमिस करा सगळेजण. करताय मोठ्याने मला? तुम्हाला प्रॉमिस करा की एकदाहीच्या पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला माझी आई आणि बाप अभ्यास कर म्हणणार नाही, पण दररोज म्हणतील की अभ्यास बस करा, एवढा अभ्यास करायचा. हा शब्द घेऊन मी जातोय. ॲग्रीड? आणि माझी माय झोपली, ती झोपेपर्यंत आम्ही थोडी कंदिलाची वात कमी करायचो. कंदिलाची वात कमी केली, ती झोपली की पुन्हा उडवायची आपली आपली, मस्त अभ्यास करायचा सुंदर. अभ्यास संपला, कंदील बंद केला, सकाळी पुन्हा उठून कंदील सुरू केला, आपला आपला अभ्यास. असा अभ्यास सुरू झाला सुंदरपैकी. 10वीची परीक्षा. आमच्या गावामध्ये बोर्ड नाही आहे. आमच्या गावामध्ये 10वीला बोर्ड नव्हतं, नाही आता पण नाही. आमची चापोली नावाचं गाव तुम्हाला माहिती आहे, चापोली. त्या 10वीच्या बोर्डाची परीक्षा संजीवनी विद्यालय जे चापोलीचं आहे तिथं आमची 10वीची परीक्षा झाली. 10वीची बोर्ड एक्झाम झाली आणि माके गावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 9 जण नापास झाले. ती पुढची सांगायची गरज नाही. 10वा पास झाला, नुसता तो म्हणजे मी फक्त पास नाही तर माझ्या केंद्रामध्ये मी पहिला आलो, फर्स्ट. तुम्हाला मी संदेश गोष्ट सांगतोय. आणि मग तेव्हा आणखी एक चांगली गोष्ट घडली. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने माझे मोठे बंधू, त्यांचं MS शिक्षण संपलं तेव्हा आणि ते डोळ्याचा डॉक्टर म्हणून अंबेजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजात जॉईन झाले. हा एक चांगली गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडली. आणि तेव्हा दादाने ठरवलं की विठ्ठल हुशार आहे, त्याला शाहूमध्ये पाठवू. आणि म्हणून त्यांनी मला लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये पाठवलं. घासून घासून मेरिट आलो. तर घासून घासून का मेरिट आलो हे सांगणार तुम्हाला पुढे मी. घासून घासून मेरिट आलो हे का म्हटलं हे तुम्हाला सांगतो, कारण मी हुशार विद्यार्थी नाही आहे म्हणून मी घासून घासून मेरिट आलो. शाहूमध्ये मेरिट आलो आणि तेव्हा 150 मुलं, अख्ख्या मराठवाड्यामध्ये 150 मुलं मेडिकल लागायचे. एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तेव्हा नव्हतं. त्या 150 मध्ये मी पक्का होतो. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये नंबर लागला माझा. पण तुम्हाला मी बोलताना बोलून गेलो की आम्ही गरीब आणि गरीब शेतकऱ्याचे लेकरं. दादांच्या पगारावरती आम्ही 3 भाऊ 4 बहिणी असा मोठा परिवार. दादांच्या पगारावर आम्ही सगळे जगायचो. दादांना पण 3 लेकरं, बहिणी आणि सासू, एवढा तिकडचा परिवार. 5,750 रुपये पगार दादांना, आणि त्या पगारावर आम्ही सगळे जगत होतो. त्याच्यामुळे दादाने ठरवलं की विठ्ठलला औरंगाबादला ठेवण्यापेक्षा लातूर अंबेजोगाईला ठेवावं, घरी राहील म्हणजे खर्च कमी होईल. म्हणून त्यांनी ट्रान्सफर करून अंबेजोगाईला घेतली. अंबेजोगाईला 50 मुलं होते, फक्त 50 मुलं मेडिकलला. त्या 50 मधल्याचा निकाल लागला पहिल्या वर्षाचा. त्या 50 मधले 20 नापास झाले. म्हणजे 30 पास ह्याच्यामध्ये मी होतो. आणि सेकंड इयर गेलं, थर्ड इयरला तुम्हाला मी सांगत होतो की मी हुशार विद्यार्थी नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मी हुशार विद्यार्थी नाही आहे. पण मी कष्टकरी माणूस आहे, कष्टकरी विद्यार्थी आहे, ना तर कष्टकरी डॉक्टर पण आहे. म्हणजे मेहनत करायची आपली तयारी नेहमीसाठी. काय झालं माहिती आहे का, माझी अडचण काय झाली, मी हुशार नसल्यामुळे भानगड अशी झाली की तेव्हा फायनलला गेलो, MBBS आम्ही फायनलला गेलो. जरा बारकाय नाही का काय भानगड काय झाली. आणि तेव्हा 15 मुलाच्या बॅच झाल्या. 30 जण पास झालो होतो. 15 या बॅचला, 15 त्या बॅचला. 15 त्या बॅच झाल्या. आणि मी डॉक्टर तात्याराव लहानेंचा छोटा भाऊ. वर्गामध्ये शिक्षक आले, म्हणजे शिक्षक कोण, डॉक्टर जे ते आले की सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे. कारण त्या वर्गातला सगळ्यात ओळखीचा म्हणजे मी. मला विचारायचे, मला काहीच यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, 3दा नाही आलं, 4दा नाही, 10 वेळा आलं नाही की दादांना सांगायचे विठ्ठलला काहीच येत नाही. दादा म्हणजे तुम्ही आता त्यांना कधी भेटलात का नाही भेटलात माहीत नाही मला, पण दादा म्हणजे अत्यंत कडक प्राणी, प्रचंड रागीट प्राणी. आणि ते माझे शिक्षक आणि तेच माझे पालक. म्हणजे मांडण्याने जन्म घातला आणि त्यांना मी पहिले आई वडील म्हणतो, दादा बहिणीला मी दुसरे आई वडील म्हणतो, असं माझं त्यांच्याशी नातं. आणि त्यांच्या घरात मी राहत होतो. आज मी 50 वर्ष झालोय. दादा 61 वर्ष झालेत. तरीही दादांना बोलताना मी मेसेज पाठवतो, आज या घडीला त्यांना विचारतो, मला या विषयावर मला बोलायचंय. त्यांना वेळ मागतो. ते म्हणाले बोलू तर मी बोलतो, ते नाही म्हणाले ते बोलत पण नाही. आज सुद्धा इतका त्यांच्याविषयी मला आदर आहे, भीती आहे. आणि त्या माणसाला कळलं की विठ्ठलला काही येत नाही. माझी काही गयच नाही आता. पण काय असायचं घरामध्ये, आणखी एक चांगली गोष्ट आमच्या घरात होती.
आमची वहिनी ना सगळ्यांना सांभाळून घेणारा प्राणी, म्हणजे खूप सांभाळून घेणारा, खूप माया करणारी आमच्या वहिनी. दादा वहिनीला म्हणायचे तर तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. पण आमच्या वहिनी काय करायच्या, सगळा राग जाऊ द्यायचा, दादांचा राग जरा शांत होऊ द्यायचा, 8-10 दिवस जाऊ द्यायच्या. आणि मग 8-10 दिवसानंतर मला सांगायच्या, हे म्हणजे दादा हे असे म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही. म्हणजे एकदम माइल्ड करून सांगायचं, ते राग पण येऊन सांगायचं. पण मला कळायचं ना, माझा भाऊ होता ना, मला माहित एवढा सोपा बोलणारच नाही, मला पक्क माहित होतं. ते रागानेच बोलले असेल हे मला माहित होतं. म्हणून मला जेव्हा वहिनी म्हणायच्या की तुम्हाला काहीतरी येत नाही, बंदुकीची गोळी कशी लागते, बंदुकीची गोळी तशी मला लागायची की आपल्याला येत नाही, हे दादांपर्यंत गेलंय, हे वहिनीपर्यंत गेलंय, दिस इज नॉट फेअर, हे योग्य नाही असं ठरवलं मी. आणि मग मी ठरवलं की चांगली मैत्री करायची. मला तुम्हाला एक सांगतो, चांगली मैत्री करायची. माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता राजू नाईक नावाचा, अत्यंत हुशार, सगळे उत्तर द्यायचं, सगळे उत्तर द्यायचं, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तो द्यायचं. मी ठरवलं याच्यावर मैत्री आपण करायची. मी राजूवर मैत्री केली आणि दोघांनी मिळून अभ्यास करायचा. मस्तपैकी लायब्ररीमध्ये निघाला. एक दिवस लायब्ररीमध्ये निघालो. एक टॉपिक त्याने पुस्तक घेतलं, मी पण तेच पुस्तक घेतलं. त्याला विचारलं तू काय वाचणार आहेस, तो म्हटला मी हा टॉपिक वाचणार आहे. म्हणलं मी पण तोच टॉपिक वाचतो. असं ठरवून आम्ही दोघं मिळून लायब्ररीमध्ये गेलो. लायब्ररीमध्ये बसलो. कसा बसलो माहिती आहे, माझ्या डोक्याकडे बघा, आमचा राजू असा वाचायचा, प्रत्येक लाईनवर डोकं फिरून तो वाचत होता. मग म्हणून मी त्याच्या विरुद्ध जाऊन बसलो. तो इथे बसल्याच्या अपोजिटला मी बसलो, कारण त्याच्या डोक्याकडे मला बघायचं होतं कसा वाचतो. बसलो समोर, त्याने डोकं फिरवला, टॉपिक वाचला, मी पण डोकं फिरून टॉपिक वाचला. टॉपिक वाचून पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो. वर्गामध्ये पुन्हा सर आले, प्रश्न सुरू झाले आणि आमच्या राजूने सगळे उत्तर दिले आणि मला एक पण उत्तर देता आलं नाही, एक पण. बॉस म्हणला आता काहीतरी करायला पाहिजे. हे फार झालं ना. अडचण काय होती माहिती आहे का, की मी हुशार विद्यार्थी नाही. आजकाल मी लेकरं बघतोय प्रचंड हुशार आहेत, त्यांना एकदा वाचलं एक पाठ होतं, मला एकदा वाचलंच पाठ होत नाही. मी काय विचार केला, बरेच हुशार लेकरं असतात, त्यांना एकदा वाचल्याच पाठ होतं, त्या हुशारामधला आपण नाही आहे. मग हुशार नाहीत पण ठीक आहे, पण 2दा वाचू, 3दा वाचू, 4दा वाचू, 500 100 वाचून आपण वाचून काय अडचण आहे. मी विचार केला की शेतामध्ये उन्हामध्ये आपली काम करायची तयारी होती, इथं मस्तपैकी पंख्याखाली बसून चांगल्या रूममध्ये बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे, असा विचार केला मी. आमच्या वेळेस आता MBBSचं पॅटर्न बदललं आहे. आमच्या वेळेस प्रत्येक वर्ष 3-1.5 वर्षाचं होतं. फर्स्ट इयर 1.5 वर्ष, सेकंड इयर 1.5 वर्ष, थर्ड इयर 1.5 वर्ष, 3 दीड 4.5 असं आम्ही MBBS 4.5 वर्षाचं होतं. आताही 4.5 वर्षाचं आहे, पण त्यांनी डिवाइड केलं आहे. तर आम्हाला शेवटच्या वर्षाला 18 महिने मिळाले, 18 महिने. आणि मी ठरवलं की ह्या 18 महिन्यामध्ये MBBSची सगळी पुस्तकच पाठ करायची. बघा बरोबर, हा सोपा विषय नाही आहे. बघा माझ्याकडे जरा बारकाने बघा. MBBSला 7 विषय प्रॅक्टिकल, 7 थेरी, 14 विषय. आणि एका विषयाचं पुस्तक तुमच्यातला कुणीच उचलू शकत नाही, कुणीच. मी चॅलेंज देतो, चॅलेंज. एका विषयाचं पुस्तक तुमच्यातला एकही मुलगी उचलू शकत नाही, एका विषयाचं. अशी 14 विषय पाठ करायचे. विचार करा. म्हणजे आता जेवढे काही सिलेबस तयार झाले जगामध्ये, सगळ्यात हार्ड सिलेबस मेडिकलचा म्हटलं जात आहे. आजही तो हार्डच आहे. आणि मी ठरवलं की पुस्तकच पाठ करायची. नुसतं ठरवलं नाही, सुरू केलं. पुढच्या 18 महिन्यात पुस्तकच पाठ करायची. आणि पुढं तुम्हाला सांगतो, आम्ही सुरू केलं. तुम्हाला एक नॅक सांगतो कशी पुस्तकं पाठ करायची ती. मी कसं केलं माहिती आहे का, आता समजा एक पुस्तक आहे, त्याला 20 धडे आहेत, 20 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक वाचायला सुरू करायचं. पहिला टॉपिक वाचून झाला आणि दुसरा टॉपिक वाचायला सुरू करायचा आहे, तर पहिला पुन्हा वाचायचा आणि दुसरा सुरू करायचा. जेव्हा माझे 20 टॉपिक वाचून झाले एका पुस्तकाचे, तेव्हा पहिला टॉपिक 20 वेळा वाचून झाला होता, पाठ झाला. आणि दुसरी रिव्हिजन करताना मी शेवटचा टॉपिक पहिला वाचायचो आणि शेवटच्याकडनं पहिलीकडे यायचो. त्यांना काय झालं की जेव्हा मी माझा पहिला टॉपिक 20 वेळा झाला, तेव्हा ऑलरेडी तो 40 झाला होता. ही नॅक होती त्यातली. आणि ही नॅक वापरून फक्त ठरवलं नाही, पुस्तकं पाठ केली. MBBSचा युनिव्हर्सिटी विद्यापीठाची एक्झाम झाली. फायनल MBBS विद्यापीठाची एक्झाम झाली आणि त्या एक्झामचा रिझल्ट आला आणि त्या एक्झाममध्ये 14ला 14 विषयाची गोल्ड मेडल आणायला मिळाली. 14ला 14 विषयाची. हे रेकॉर्ड कोणीही तोडलं नाही. माझी खूप मोठी इच्छा आहे, तुमच्यातल्या कुठल्या लेकरांनी हे रेकॉर्ड तोडावं, त्यांना खूप मोठं बक्षीस मी देणार आहे. कोणीच तोडलं नाही. 24 वर्ष झाली ते रेकॉर्ड एका मध्ये तोडलं नाही, पण तुम्ही कोणीतरी तोडा हे रेकॉर्ड. सगळ्या विषयाची गोल्ड मेडल मिळाली मित्र. फक्त मिळालं नाही, आमचा राजू नाईक 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे होता. मला तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे, इम्पॉसिबल नावाची गोष्टच नाही. त्या पुस्तक पण दिलं, मला खूप छान वाटलं. इम्पॉसिबल नावाची गोष्टच नाहीये, फक्त पॉसिबल नावाचीच गोष्ट आहे. तुम्ही जर ठरवलं काही करायचंय, तुम्हाला जगात कुणीच रोखू शकत नाही. पण हे करताना
बेंबीच्या देठाला गाठ बांधायची आणि देह साध्य होईपर्यंत सोडायचीच नाही. सोडायचं नाही. आणि असं कुठली अडचण नसतेच, पण एवढं मेहनत करायची तयारी पाहिजे. आणि जी मेहनत जे मेहनतीनं मिळतं, इमानदारीने मिळतं, कष्टाने मिळतं, प्रामाणिकपणाने मिळतं, तेच आयुष्यभर टिकतं ना. आयुष्य नसताना पण टिकतं. इमानदारीशिवाय मिळालं टिकतच नाही. म्हणून जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळवायचं ना, ते इमानदारीनंच मिळवा, कष्टानेच मिळवा आणि प्रामाणिकपणानेच मिळवा. त्याशिवाय तुम्हाला अजिबात कुठलीच गोष्ट तुम्ही घेऊ नका. पुढे तुम्हाला सांगतो. आणि एक शोध लागला. काय शोध लागला माहिती आहे? की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. शोध लागला. बघा शोध कसा लागला. पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. काय झालं तुम्हाला सांगतो, जरा बारका नाही का. शोध कसा लागला नेमका. MBBS माझं पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर इंटर्नशिप नावाची गोष्ट असते. तुम्हाला इंटर्नशिप नावाची गोष्ट असते. तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय. 2 प्रश्न बाकी आहेत, ते संपले नाहीत आणखी. इंटर्नशिप असते म्हणजे MBBS झाल्यानंतर 1 वर्ष ट्रेनिंग करायची असते. 2 महिने इकडे, 15 दिवस तिकडे, महिनाभर प्रत्येक डिपार्टमेंटला काम करायचं असतं. असं मी एका मेडिसिन डिपार्टमेंटला जॉईन झालो. आणि त्या डिपार्टमेंटला डॉक्टर ND कुलकर्णी आमचे बॉस होते. डॉक्टर ND कुलकर्णी म्हणजे एकदम कुडकुडी बॉडी, हुक्कून केलं तर ते पडतील इतके कुडकुडे, पण त्यांचा मोठ्या भिंगाचा चष्मा आणि अत्यंत रिस्पेक्टफुल पर्सन, आदरणीय माणूस. रस्त्याने जर कुलकर्णी सरांची स्कूटर चालली ना, तर 10 फूट लांब मुलं जायची. इतकं त्यांच्याविषयी आदर त्या माणसाविषयी असायचा. आणि ही ND कुलकर्णी सरांच्या युनिटला मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर नियम कसा असतो, इंटर्नशिप करणारा मुलगा म्हणजे बॉस आला कुठून उभा टाकायचा, बॉस मला तर बसायचं नाही तर उठूनच राहायचं, बॉस काहीतरी लिही मला लिहायचं, नाही मला शांत राहायचं, असं काम करण्यासाठी मी जॉईन झालो. जॉईन झाल्यास काय झालं, ND सर आले आणि बसले खुर्शीमध्ये बसले आणि लाईन लागली होती पेशंटची. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की प्रत्येक पेशंट म्हणजे सर्जरीचा पेशंट सर्जरीला जातो, मेडिसिनला जातो, डोळ्याला जातो, असं नियम असतो. आम्ही मेडिसिनला होतो. एक सर्जरीचा पेशंट मी असं बाहेर पाहिलं तर रस्त्यामध्ये लाईन मोठी, आमच्या रूमच्या बाहेर लाईन लागली होती. त्या लाईनमध्ये एक पेशंट होता जो की सर्जरीचा होता. त्याला सर्जरीची गरज होती असं मला लक्षात आलं. आणि मग मी उभा टाकलेला असताना त्या पेशंटकडे होईल माझी सहज नजर गेली आणि मी बोलायला नाही पाहिजे पण बोललो, सर हा सर्जरीचा पेशंट आपल्याकडे का येतोय, आपल्या लाईनला का उभा टाकलाय. मी एकदम ज्युनियर, नाही बोलायचं पण बोललो. माझे जे सिनियर होते ते म्हणले, विठ्ठल तू का बोललास, गप चुप. म्हणलं की मी चुप बसलो. मला घाम फुटला. मी हाताची घडी बांधून असा सरांकडे बघत राहिलो, कारण सरांनी त्या भिंगातून माझ्याकडे पाहिलं होतं. त्या भिंगातून पाहिलं की माणूस जळलाच पाहिजे असं ते बघायचे. असं उभा टाकलं तर पुढे काय होणार माझं. मग ती लाईन लागली होती. एक पेशंट सर बघत होते. त्या पेशंट नंबर आला. तोही टेबलवर सरांनी घेतला. त्यालाही सरांनी पाहिलं. आणि पुन्हा सरांनी एकदा माझ्याकडे त्या चष्म्यातून पाहिलं असं तिरप. मला आत्ता काय झालं की सरांनी पाहिलं. सर मला म्हटलं, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही बाहेर लाईन मध्ये, तुला कसं कळलं की हा पेशंट आपला नाही, मेडिसिनचा नाही, सर्जरीचा आहे. आता जरा कॉन्फिडन्स आला होता. आता भारी कॉन्फिडन्स आला होता मला. मी एकदम स्टायलिश उभा टाकलो आणि मग मस्त उत्तर सरांना दिलं. म्हणजे सरांनी टेबलवर पाहिलं, सरांना कळलं की हा पेशंट खरंच सर्जरीचा आहे, मेडिसिनचा नाही आहे. मी म्हणलो, सर तो लाईनमध्ये उभा टाकला होता. त्यांनी ना दोन्ही हात पोटाच्या उजव्या साईडला खाली अशी लावली होती. तो असा वाकत लाईनमध्ये चालत होता. म्हणजे ह्याला अपेंडिक्स आजार होता हे मला कळलं, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. सिंपल आहे ना, काय सिंपल आहे. मेडिकलच्या पुस्तकामध्ये प्रत्येक शब्द लिहिला असतो. एखाद्या पेशंटला आजार काय झाला हे जर सांगायचं असेल ना, याची लक्षणं प्रत्येक पुस्तकात लिहिलेलं असतात. तो चालतो कसा, बोलतो कसा, चेहऱ्याचे हावभाव कसे असतात, प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलं असतं. मला पुस्तक लाईन पाठ आहे ना. पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. आणि एवढी चर्चा सुरू झाली मित्रांनो, तुम्हाला सांगतो, ND कुलकर्णी सर म्हणजे एवढा मोठा माणूस. ND कुलकर्णी सरांना जे कळलं नाही ते विठ्ठलला लगेच कळलं. ही चर्चा, एवढंसं मेडिकल कॉलेज सगळे, आणि तेही विठ्ठल म्हणजे तात्याराव भाऊ, सगळ्यांना माहीत असलेला पोरगा. सगळ्या लोकांना माहीत झालं. रस्त्यात कुठं पण मी भेटलो ना, मला कुणी सांगायचं, विठ्ठल मला हे शिकव, मला ते शिकव, मी शिकत राहायचो. तुम्हाला पुढे सांगतो, जसा मी इथे आलो ना तसं मला लोक जगभर बोलवतात. सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणून मी जातो. हा शब्द खूप मोठा आहे, त्याचं ओझं होईल एवढा मोठा शब्द आहे. इंटरनॅशनल फॅकल्टी हा शब्द इतका मोठा आहे की ते वयाच्या खूप वर्षापर्यंत मिळत नाही. पण गेली साधारणपणे 15 वर्ष झालं मी इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणून जातो परदेशामध्ये. आणि
लोक इंटरनॅशनल फॅकल्टीमध्ये मला बोलवतात, कारण मी काहीतरी जगात जे चाललंय त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करतो. आणि लोक का बोलवतात माहिती आहे की डॉक्टर विठ्ठल लहाने हुशार डॉक्टर म्हणून बोलवतात. मलाच माहिती आहे मी हुशार आहे का नाही, कशाला सांगायचं. आता सिद्ध झालं ना तर लोकांना सांगत नाही हुशार नाही म्हणून. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की पुस्तकं पाठ करायचं हुशार होतो. मी तुम्हाला बोलताना बोलत होतो की मी एकदाच पेशंट 15-16 पेशंट ओपीडीत घेऊन बघतो, एकदाच. तुम्हाला सांगत होतो मी असं. जेव्हा हे 15 पेशंट ओपीडीत येतात ना, माझी एक स्टाईल आहे, उगीच मी त्या पेशंटकडे बघत राहतो दरवाजामध्ये आणि थोडं स्माईल करतो, कुणाला काहीतरी बोलतो, असं मी सिस्टीम आहे माझी. एकदाच येतात लोक, त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघत बघत हलो हलो करत मी पेशंटमध्ये घेतो. पण तुम्हाला सांगू का, मी एका पेशंटच्या चेहऱ्याकडे एक 2-3 सेकंद पाहिले की मला कळतं ह्याला कुठला आजार आहे, कारण पुस्तकं तोंडपाठ आहेत. काय पेशंट आल्यानंतर बसवतो, त्याला तपासतो, त्याची नाडी बघतो, त्याला स्टेथो लावतो, सगळं करतो, कारण पेशंटमध्ये मला तपासलंच नाही म्हणून मी सगळं करतो. पण मला 3 सेकंदात माहीत असतं की या पेशंटला कुठला आजार झालाय. पुस्तकं पाठ केली मला विचार होतो. म्हणून एखादी गोष्ट येत नसेल ना, असं पकडा मित्र, असं पकडा की त्याला सोडूच नाही. आणि मित्र तुम्हाला सांगत होतो की हे झालं माझं MBBS. खूप लांबचा प्रवास आहे. 12वी नंतर 15 वर्ष, 12वी नंतर 15 वर्ष नॉनस्टॉप शिकलं तरी डिग्री मिळते. MBBS 5.5 वर्ष, पुन्हा मी MS जनरल सर्जरी केलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये. MCS प्लास्टिक सर्जरी. MCS ही भारत देशातली सगळ्यात शेवटची डिग्री. याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्रीच नाही. ही डिग्री MCS इन प्लास्टिक सर्जरी, याला मास्टर ऑफ चिरुर्गी म्हणतात. ही डिग्री मी ग्रँड मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटल मुंबईत घेतली आणि ठरवलं की लातूरमध्ये प्रॅक्टिस करायची. 2 कारण आहेत. नंबर 1 कारण असं होतं की बोलताना तुम्हाला बोलून गेलो की आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, सगळेजण सगळ्यांच्या घरी गेला बहिणी, मोठे बंधू मुंबईमध्ये सेट झाले. पण माय अण्णा मुंबईला यायला काही तयार नव्हते. मी जरा माय अण्णांचा प्रचंड लाडका माणूस आहे, मला ते खूप आवडतात, म्हणजे त्यात मी शब्दात नाही सांगू शकत. आणि त्यांच्यापासून मी शिक्षणाच्या काळात दूर राहिलो इथपर्यंत ठीक आहे, पण शिक्षण झाल्यास मी दूर राहू शकत नव्हतो. त्यांना मी खूप विनंती केली की मुंबईत या, आपण मुंबईत असं करू, कारण मी प्लास्टिक सर्जन झालो होतो. मोठ्या भावाचं एवढं वजन तिथे होतं, मला सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणेल ती संधी माझ्यासाठी उपलब्ध होती. पण मायांना काही यायला तयार नव्हती. मायांना म्हटलं तुम्ही करा बरोबर, काय अडचण नाही, आम्ही महिन्याला 2 महिने येत जाऊ, पण राहायला आम्ही येणार नाही. माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण आहे, अशी मैत्री या जगात होणे नाही आहे. आणि मग त्या मैत्रीच्या पोटी माझी बायको म्हणाली की माया इकडे येत नाही, अण्णा इकडे येत नाही, आपण त्यांच्याकडे जाऊ ना. आणि मग माझ्या बायकोने मला कन्व्हिन्स केलं की मायांनाकडे आपण जाऊ, आणि आम्ही लातूरला प्रॅक्टिस सुरू केली, कारण मला मायांना सोबत राहायचं होतं. हे पहिलं कारण. आणि राहतोय मित्र आता, आय एम सो हॅपी. दुसरं कारण असं होतं की लातूरला यायचं मी ठरवलं होतं की जेव्हा मी प्लास्टिक सर्जरी शिकत होतो, डॉक्टर बमन डावर हे माझे बॉस होते. प्लास्टिक सर्जरीकडे पेशंट यायचे ना, पेशंट ते इतके श्रीमंत लोक यायचे की बॉसकडे जेव्हा पेशंट यायचे ना, तेव्हा मी बॉसकडे बघायचंच नाही. बॉसचा मी असिस्टंट होतो, मी त्यांच्या गाड्याकडे बघायचो. मला खूप अट्रॅक्शन होतं. इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन लोक यायचे ना बॉसकडे, बापरे बापरे बाप. म्हणजे कारण प्लास्टिक सर्जरी ही श्रीमंताची ब्रँच. प्लास्टिक सर्जरीकडे गरीब माणूस जाऊच शकत नाही. म्हणजे प्लास्टिक सर्जरी कुणी केली, कुठल्या तरी हिरोईननी केली किंवा हिरोईननी केली. बाकी प्लास्टिक सर्जरी ही साध्या माणसांनी करायचीच नसते, असा नियम आहे. मला वाटायचं की आता गरिबांनी काय करावं. आणि मी माझ्या बॉसला म्हणालो, सर मला ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन जायची आहे. थोडे हसले माझे बॉस आणि मला म्हणाले, विठ्ठल 28 वर्ष वय आहे तुझं, आणि तू म्हणतोस की मला तुझ्याकडे 1 रुपया नाही आहे, आणि तू आज म्हणतोस की मला हे गरिबाकडे घेऊन जायचं. बिलकुल तू गरिबाकडे घेऊन जा, गरिबांसाठी बिलकुल तू काम कर, माझं तुला प्रोत्साहन आहे. पण आज नाही रे, आज तू चांगली प्रॅक्टिस कर, मोठा माणूस हो, 2 रुपये कमव, तुझं वय 60-70 वर्ष झालं की पुन्हा गरिबांकडे जा. मी म्हटलं नाही सर, मला आत्ताच जायचं. आणि ही गरिबाची श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी मला गरिबाकडे घेऊन जायची आहे. मित्र तुम्हाला सांगतो, आम्ही दररोज 2 ते 3 सर्जरी मोफत करतो. दररोज. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ऑपरेशन हे लातूरमध्ये करतात. महाराष्ट्रात सगळ्यात एकच माणूस करतोय, कारण ते माझं ध्येय होतं. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, आपल्या दवाखान्यामध्ये असं एकदाही घडलं नाही ना, असं मी मरेपर्यंत एकदाही घडणार नाही की कुणाकडे पैसे नाहीत म्हणून त्याची ट्रीटमेंट झाली नाही. एकदा पण घडणार नाही, एकदा पण. कारण माझा बेस गरिबाचा आहे आणि मला गरिबासाठी करायचं आहे. हे ध्येय होतं, ते ध्येयासाठी मी लातूरमध्ये आलो. अडचण अशी होती, आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्हाला तर कुठली बँक पण कर्ज देत नव्हती हो. 1, 2, 3 नाही मित्र, मी लातूरमध्ये आलो तेव्हा मी 12 बँकेत गेलो. 12 बँकेत. काय पाहिजे होतं? 3,06,000चं कर्ज पाहिजे होतं. मला एकाही नॅशनलाइज बँकेनं कर्ज दिलं नाही, कारण त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की मॉर्गेज करण्यासाठी तुमच्याकडे पॅरलल प्रॉपर्टी काय आहे.
आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. पण एका मॅनेजरला मी म्हणालो होतो, माझ्याकडे एवढी मोठी डिग्री आहे मित्रा, मी तुला फक्त 3 लाखाचं कर्ज मागतोय. ह्या डिग्रीकडे बघून लोक उठून नमस्कार घालतात. एवढी मोठी डिग्री, माझ्या भारत देशातली सगळ्यात मोठी डिग्री आहे, ह्या डिग्रीवर तुम्हाला कर्ज देत नाहीत. तो म्हणाला, नाही माफ करा लांडे साहेब, तुमच्या डिग्रीचा मी आदर करतो, त्याचा रिस्पेक्ट करतो, पण बँकेच्या नियमानुसार मॉर्गेज झाल्याशिवाय मी कर्ज देऊ शकत नाही. आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम, तिथपर्यंत मला नेहमी वाटायचं की मी गरीब होतो म्हणून मोठा झालो, पण त्या दिवशी मी रडलो. फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यामध्ये गरिबीसाठी रडलो. मोठ्या बंधूंना फोन केला आणि त्यांना म्हणालो की मला कोणी कर्ज देत नाही. दादा म्हणाले, काळजी नको करू, तुझी मी सगळी सोय करतो. दादाने असाच एक मित्र माझ्याकडे पाठवला, केंद्र साहेबासारखा. त्या बिचाऱ्याने त्याची 16 एकर जमीन माझ्या नावावर लिहून दिली. ती जमीन मी मॉर्गेज केली आणि मी कर्ज घेतलं मित्र. तेही एका माझी प्रॅक्टिस. मी सांगत होतो की मी सोमवारी सकाळी 4:45 श्वास घेतो, शनिवारी संध्याकाळी 6:30 सोडतो. म्हणजे असं वेळेस सगळं मी काम करतो. पण मी एक सुट्टी घेतो, रविवारी सुट्टी, आणि त्या सुट्टीचं नाव आहे मायांनांची सुट्टी. त्या दिवशी सरजी मी मायांना सोडून काहीच करत नाही. म्हणजे माईच्या मांडीवर झोपणे. तुम्ही पण एकदा झोपत जा, बघा तर तुम्ही एकदा मी काय सांगतोय करून बघा. दररोज ना 10 मिनिटे माईच्या मांडीवर झोपायचं. काय भारी वाटतं. म्हणजे आज मी माझ्या माईच्या मांडीवर झोपतोय जेव्हा की मी 50 वर्षाचा आहे. तुमच्यापेक्षा मोठा मुलगा आहे, मला 21 वर्षाचा मुलगा आहे. माझा मुलगा MBBS फायनलला आहे, माझा मुलगा. ओके. आणि मी माझ्या माईच्या मांडीवर जो दररोज झोपत असतो, आणि तिच्या 10 मिनिटे मांडीवर झोपल्याची जादू आहे ना जगात त्याचंच नाही आहे. तिच्या रविवारचा दिवस आमचा कसा असतो की बस तिच्या माझ्या मांडीवर झोपणे, तिच्याकडून डोक्याला तेल लावून घेणे, अण्णा माईचे भांडणं लावून देणे, आणि त्यांचे भांडणं लागले की ते मस्त एन्जॉय करणे. अरे त्यांचे लुटुपुटीचे भांडणे एन्जॉय करण्यातली काय मजा आहे तुम्हाला मी काय सांगू आता. आणि दिवसभर त्यांच्यासोबत राहणे, असा मी रविवार एन्जॉय करत असतो. असाच रविवार एन्जॉय करण्यासाठी आम्ही एक दिवशी माकेवाला निघालो. काम तर वेळासारखं सुरू झालं. लातूरमध्ये आलो आणि उद्घाटन केलं. 21 मेला माझं उद्घाटन झालं मित्र. आणि 22 मेला मी 3 सर्जरी केल्या होत्या. 22 मेला 3 सर्जरी केल्या होत्या दुसऱ्या दिवशी. आणि आता सध्या मी 13 सर्जरी दररोज करतो, तरी माझ्याकडे 300 ऑपरेशन वेटिंगला आहेत. असं काम आहे दररोज माझ्याकडे. म्हणजे मलाच माहिती आहे मी कसं काम करतोय, कशा पद्धतीत मी काय करतो, आणि दिवस कसा जातो, आणि दिवस कसा आम्ही घालवला जातो, इमॅजिन करू शकत नाही तुम्ही. तरी मी रविवारी सुट्टी घेत असतो, आणि त्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी एक दिवशी माय बाप गाडीत टाकली, माकेवाला निघालो. माकेवाला चाललो होतो. जे 9 माझे मित्र नापास झाले, आता प्रश्न आहे, जे 9 मित्र, संधीची गोष्ट सांगतो मी, दुसरं काही सांगत नाहीये. 9 मित्र जे नापास झाले होते, मी 10वा पास झालेला पैकी होतो. त्या 9 मित्रांची अवस्था जसा मी 10वीला होतो त्याच्यापेक्षा पण वाईट त्यांची अवस्था आता झालेली आहे. त्यातला एक मित्र नामदेव नावाचा, त्याचं घर ज्या रस्त्याने माझी गाडी जाते ना त्या रस्त्याचं घर आहे. त्या रस्त्याचं घर आहे. घर म्हणजे कोटा. कोटा किती लोकांना कळतो? पळसाच्या पाण्याने तेव्हा आम्ही कोटे शिवायचो. आजकाल लोक उसाच्या पाचटाने कोटे शिवतात. आम्ही सगळं कोटे शिवले, कोट्यात राहिलो, सगळं आम्ही केलंय कोटाने. त्या कोट्यात त्याचं घर आहे. त्या रस्त्यावरती त्या कोट्यातून तो बाहेर आला. नामदेव माझा क्लासमेट बाहेर आला. 3 लेकरांच्या हातात होते. माझ्या गाडीसमोर आला. मला म्हणला, विठ्ठल गाडी थांबव. डॉक्टर विठ्ठल लांडे किती मोठा डॉक्टर असत नाही, माकेवासाठी विठ्ठल. मला कोणी काही काम सांगतं, मी कोणाची काही पण कामं करत असतो. गावामध्ये सगळेच विठ्ठल. आजकाल छोटे साहेब आणि मोठे साहेब असं म्हणतात लोक. आता पण विठ्ठलच म्हणायचे. छोटे साहेब म्हणजे मी आणि मोठे साहेब म्हणजे दादा, अशी गावातली आमची प्रथा आहे. तर मग मी गावात गेलो की कुणी काही काम सांगत असताना हा नामदेव समोर आला गाडीच्या माझ्या, आणि मला म्हटलं, विठ्ठल गाडी थांबव. मी गाडी थांबवली, गाडीतून उतरलो, नामदेवकडे गेलो. 3 लेकरांच्या हातात होते, 2 मुली 1 मुलगा. आणि मी नामदेवला म्हटलं, नामदेव काय रे, काय झालं? कारण मला वाटलं काहीतरी अडचण आहे, मी डॉक्टर आणि काहीतरी पेशंट, इतकंच माझ्या डोक्यात असतं. नामदेवला म्हटलं, नामदेव काय झालं रे? नामदेवनी माझ्याकडे बघत नाही, मला बोलून माझ्याकडे बघतच नाही. त्याच्या हातात जी मुलगी होती पूजा नावाची, साधारणपणे 8वीला ती मुलगी असेल, त्या मुलीकडे बघतो आणि तिला म्हणतोय, पूजा माझ्याकडे न बघता, मी समोर उभा आहे, तुला माहिती आहे का हे कोण आहेत? माझ्याकडे बोट दाखवून. पूजा म्हणते, हो माहित आहेत की हे डॉक्टर विठ्ठल लांडे आहेत, दररोज यांच्या पेपरला फोटो बघते म्हणे मी. दररोज यांच्या पेपरला फोटो बघताशी पूजा म्हणाली की आमचा नामदेव रडायला लागला. मला कळत नाही काय झालं, एकदम मी सिरियस झालो. अरे नामदेव काय झालं? पुन्हा मी जवळ गेलो, नामदेव काय झालं? तरी नामदेव माझ्याकडे बघत नाहीये. पुन्हा नामदेव पूजाकडेच बघून बोलतोय. नामदेव काय बोलतोय बघा पुढे. नामदेवचा आवाज एकदम खाली गेलेला. नामदेव म्हणतोय, नामदेव पूजाला म्हणतोय, पूजा तुला माहित नाही ग, पूजा बारकाय ना का, तुला माहित नाही ग, हे डॉक्टर विठ्ठल लांडे आहेत ना, हे माझे वर्गमित्र आहेत. पूजाला सांगतोय, हे माझे वर्गमित्र आहेत. त्याच्या पुढे काय बोलतो माहित आहे, मी आणि विठ्ठल एकाच बेंचवर बसायचो. 10वी पर्यंत आम्हाला बेंच नव्हते, आम्ही जमिनीवर बसायचो. पण आम्ही 10वीला गेल्यास आम्हाला बेंच होते. एका बेंचवर 5 मुलं बसायची. त्या 5 मुलं नामदेव, ती आठवण तिला सांगतो एवढ्या वर्षापूर्वीची, की विठ्ठल आणि मी एकाच बेंचवर बसायचो. त्याच्या पुढे तो काय बोलला माहित आहे, आम्ही दोघं ना एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. तुम्हाला किती लोकांना कळतंय मला माहित नाही, पण तुम्हाला सांगतो मित्र,
आम्हाला ना आमच्या घराला दरवाजा नव्हता. आमचं घर पत्र्याचं होतं पण दरवाजा नव्हता. माझी माय काय करायची की टोपल्याखाली भाकरी ठेवायची, त्याला आम्ही घंगाळ टोपलं म्हणायचो, आणि त्या टोपल्याखाली भाकरी ठेवून टोपल्यावरती एक दगड ठेवायची, कुत्र्या मांजरांनी काढू नये म्हणून, खाऊ नये म्हणून. आणि आम्ही दुपारच्या सुट्टीमध्ये त्या टोपल्याखालच्या भाकरी काढून खायचो. नामदेव लहानच येतो, शेजारी राहायचा, तो पण भाकरी घेऊन आपला यायचा. नामदेव आणि मी एकत्र जेवायचो. नामदेव एवढ्या वर्षानंतर त्याच्या मुलीला सांगतोय की विठ्ठल माझा वर्गमित्र आहे, एकाच बेंचवर बसायचो, आम्ही दोघं एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. आणि पूजा तुला सांगू का, विठ्ठल नेहमी म्हणायचा, नामदेव अभ्यास कर रे. पण मला कळलं नाही ग, मला कळलं नाही, जाऊ दे, मला माफ कर, माझ्याकडे तू आता बघू नको, पण डॉक्टर विठ्ठल लांडेकर बघून तू अभ्यास कर. आमच्या नामदेवचं काय चुकलं, पटकन उठायचं पटकन सांगायचं. आमच्या नामदेवचं काय चुकलं एकाच मिनिटात सांगायचं. हां, पटकन, इकडे बघायचं नाही, कुठे मग सांगायचं. हां, मी नाव सांग, तू सांग, मी तुझ्याकडे बघतो, तुझ्याकडे तू, हां तू सांग, हां तूच. अभ्यास केला नाही, बस. हां सांग रे, तू सांग. शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही, गुड, बस झाले आता. दोनच माणसं, जास्त आता सांगा अपेक्षा नाही. तुम्ही जिंकलेले आहेत ना. मी सांगतो मित्र, तुम्ही दोघांनी दिले उत्तर बरोबर आहेत, तुमचे लेकरं हुशार आहेत. आय एम रिअली प्राऊड. तुम्हाला सांगतो मी सांगतो की आमच्या नामदेवचं काय चुकलं. शिक्षण ही संधी असते. ती संधी आमच्या नामदेवच्या दरवाजावर पण खटखटत होती आणि माझ्या दरवाजावर पण खटखटत होती. त्यातला एक तत्पर होता, अलर्ट होता, जागरूक होता, आणि त्यातला एक अलर्ट तत्पर नव्हता. संधी दोघांच्याही दरवाजावर खटखटत होती. तुम्हाला कोण विठ्ठल लाणे बनायचं का नामदेव लाणे बनायचं? सांगा, खरं सांगा रे. दोन्ही देवच आहेत, कोणी होऊ शकतं, काय अडचण नाही. तुम्हाला पुढे सांगतो मित्र, शिक्षण ही संधी असते. शिक्षणाने माणूस मोठा होतो. शिक्षणाने माणूस इतका मोठा होतो, तो जिवंत असताना आणि जिवंत नसताना पण तो मोठाच राहतो. हा चिरकाल मोठेपणा हा शिक्षणाने मिळत असतो. आणि ही शिक्षण ही संधी सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे, दररोज खटखटत आहे. तुम्ही काय करायचं माहित आहे? जागरूक राहायचंय, तत्पर राहायचंय, अलर्ट राहायचंय, आणि ह्या संधीला आत्मसात करायचंय आणि जगातला सगळ्यात मोठा माणूस बनायचं. तुम्हाला माहित आहे का, आम्ही दुभंगलेले ओठ आणि टाळू, एक प्रसंग आहे, माझं संपलं आता. दुभंगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावरती वर्षभर मोफत सर्जरी आम्ही करतो. दुभंगलेले ओठ आणि टाळू असे अनेक पेशंट तुमच्या या जिल्ह्यातले आहेत. नांदेड जिल्ह्यातले सगळ्यात जास्त पेशंट माझ्याकडे आहेत. आता ही महाराष्ट्रामध्ये एक पण जिल्हा नाही ज्या जिल्ह्याचा माझ्याकडे पेशंट नाही. मी मोफत करतो. मोफत म्हणजे तुम्हाला सगळ्यांसाठी मला सांगायचं आहे, ओठ फाटल्याला आणि टाळू फाटल्याला पेशंट आम्ही मोफत करतोय. मोफत म्हणजे त्याच्याकडनं आम्ही काहीच घेत नाही, काहीच घेत नाही, 1 रुपया पण घेत नाही. ते तर सोडून द्या, आपण त्याच्या औषधं, गोळ्या, इंजेक्शन सगळं मोफत देतो, रक्त तपासणी सगळंच मोफत करतो. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी सगळ्यांसाठी सांगतो की दुभंगलेला ओठ आणि टाळू फाटलेला जर पेशंट असेल एखादा गरीब, आणि त्याला येण्यासाठी जर लातूरपर्यंत तिकटाला पैसे नसतील, ते पण आम्ही देतो. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, तुमच्यातला कुठल्याही जगामध्ये तुमच्यापैकी कुठंही तसा प्रकारचा पेशंट सापडला, कुठे माझ्याकडे पाठवा, 1 लाईन लिहून पाठवा, हा गरीब आहे. तुम्ही न लिहून पाठवा तरी देतो, पण लिहून पाठवा 100% देतो. तिकटाचे पेशंट आम्ही त्याला देऊ, असं आम्ही काम करतोय. आणि काय झालं, हे काम करताना त्याची नोंदणी आम्ही ठेवत नाही, पण त्याची नोंदणी अमेरिका ठेवते, कारण स्माइल ट्रेन अमेरिका या संघटनेवर मी काम करतोय. त्याच्या प्रोजेक्टचा मी डायरेक्टर आहे लहान हॉस्पिटलमध्ये. आणि हे काम करत असताना त्याची इतके काम झालं, ते इतकं काम झालं, आम्हाला माहीतच नाही एवढं काम झालं म्हणून. साधारणपणे 8,000 ऑपरेशन केले तुम्ही, 8,000, जे की मोफत म्हणजे मोफत, त्यातला एक पण पैसा न घेता. त्याची नोंद अमेरिकेत झाली आणि त्यांनी मला अमेरिकेत बोलवलं आणि त्यांनी एक मला पुरस्कार दिला, स्माइल ट्रेन हिरो नावाचा. त्या पुरस्काराचं मला फार कौतुक नाही, जरा कौतुक वेगळं आहे, तुम्हाला सांगणार आहे मी. आणि काय झालं, मी अमेरिकेत पोहोचलो, तो पुरस्कार मिळाला. तुम्हाला माहीत नसावा, पण तुम्हाला सांगतो, 85 देशातून 12 प्लास्टिक संधी निवडले होते. 85 देशातून 12. आपला देश मोठा आपल्याला वाटतो, 85 देशातून 12 लोक होते आणि त्या 12 मध्ये मी एक होतो. ते कौतुक नाही, कौतुक जरा वेगळं आहे. जेव्हा तो कार्यक्रम झाला
वितरणाचा अवॉर्ड वितरणाचा कार्यक्रम झाला. त्या वितरणाच्या कार्यक्रमामध्ये 12 देशाचे राष्ट्रध्वज त्या व्यासपीठावर लागले होते आणि त्याच्यामध्ये एक भारत देशाचा होता. आणि हा भारत देशाचा राष्ट्रध्वज तिथे उभा राहण्यासाठी आपण कुठेतरी कामाला आलो होतो याचा मनमन प्रचंड आनंद झाला होता. तो पुरस्कार घेतला. मला देशाचा प्रचंड अभिमान आहे, खूप जास्त अभिमान आहे. म्हणजे मी परदेशामध्ये माझ्या एवढ्या ऑपॉर्च्युनिटी जगात कुणालाच नसतील, एवढ्या मागण्या दररोज आजही लोक जगात बोलवतात. मी कुठेच जाणार नाही, कधीच जाणार नाही, कारण मला देश खूप प्यारा आहे. आणि मी ते पुरस्कार घेऊन लातूरमध्ये आलो. आज व्यासपीठावरती उदयजी देशपांडे बसलेत. असा मी घडलो. हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी ऐकला, यूट्यूबवर पुन्हा एकदा ऐका. त्यांनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि गेली 8 वर्ष झालं दरवर्षी 1 जुलै लातूरमध्ये कार्यक्रम होतो. यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये 25,000 मुलं त्या कार्यक्रम उपस्थित होते. हे रेकॉर्ड तोडणारे कार्यक्रम ते दरवर्षी घेतात. आणि मग त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता लातूरमध्ये, सत्काराचा तो झाला. आणि ही सगळीच मंडळी माझं स्वागताला आली होती मी परत आल्यानंतर. पण त्याने एक मस्त स्वागत, आज जसं मस्त लेकरांनी लेझिम बिझिम करत स्वागत केलं. मला खूप भारी वाटलं. मला खूप शाळेचे दिवस खूप आवडतात. मला लेकरं म्हणलं, मला लेकरं प्रचंड आवडत असतात. ह्या तुमच्या प्रत्येक मुलामुलींमध्ये माझी लेकरं बघतो मी. एवढं प्रामाणिक माझं मन तुम्हा लेकरांसाठी आहे. आणि तुम्ही खरंच इतके असे अभिमान वाटणारे लेकरं झाले पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं. आणि मी असा परत आलो. घरामध्ये एंट्री करताना माझ्या बायकोनी मस्तपैकी ते हॉस्पिटलमध्ये फुलं बिलं टाकून सगळ्यांच्या लोक अंगावर फुलं टाकणार माझ्या सगळी अशी सोय केलेली होती. तुम्ही असं रांगोळ्या काढल्यात आज तशा माझ्या बायकोनी पण सगळ्या रांगोळ्या लोकांना काढून घेतल्या होत्या. घरामध्ये तिने स्वतः रांगोळी काढल्या होत्या. सगळी सिस्टीम केली होती, कारण ते मोठा पुरस्कार घेऊन मी येतोय म्हणून. आणि माझ्या हॉस्पिटलच्या गेटला पत्रकार मंडळींनी मला गिरावा घेतला. पत्रकार लोक एक माझ्यावर खूप प्रेम करतात, प्रचंड प्रेम करतात. म्हणजे हे प्रेम कुठून आलं मला कधी कळलं नाही, पण खूप प्रेम करतात. ही सगळी प्रेमाची पत्रकार समोर आली. मला म्हणाले, डॉक्टर लहाने साहेब, आमचा एक प्रश्न आहे. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. एकाने मला एक खोचक प्रश्न विचारला, तुम्ही कधी ठरवलं होतं की एवढा मोठा माणूस व्हायचं, जगभर जायचं, अमेरिकेत जाऊन स्मार्ट अँड हिरो अवॉर्ड पुरस्कार घेऊन यायचं, असं तुम्ही कधी ठरवलं होतं? मला मी प्रश्न पडला, मी ठरवलं होतं कधी असं? म्हणजे असं कधी आपण ठरवलं होतं का, असं मला प्रश्न पडला. आणि मला जे आठवलं उत्तर की कधी ठरवलं होतं की मोठा माणूस व्हायचं, ते उत्तर आठवलं तुम्हाला सांगणार आहे. मला जे उत्तर आठवलं ते असं आहे, मी 6वी-7वीला होतो साधारणपणे. उत्तर काय बघा, मी कधी ठरवलं होतं की मोठा माणूस व्हायचं. आणि त्या दिवशी आमच्या गावामध्ये एक लग्न, म्हणजे गावाच्या बाहेर एक लग्न होतं शेजाऱ्याचं. तेव्हा लग्नाला ना बैलगाडीत लोक जायचे, बैलगाडीत. माझी माय पण एका लग्नाला जाणार होती. मग माझी माय म्हणाली, माझ्या एका मित्राचं नाव घेऊन, त्याच्या माईचं लुगडं आणून दे म्हणाले, मला लग्नाला जायचं, एक लुगडं आणून दे, लुगडं. मी माझ्या मित्राकडे गेलो, त्याच्या माईचं लुगडं आणलं, माझ्या माईला दिलं. माझी माय घालून गेली लग्नाला. लग्नावरनं परत आली, पुन्हा धुवून घडी करून हातात दिलं. मला म्हणजे नेऊन दे. मी नेऊन दिलं आणि परत येत होतो, नेऊन देऊन परत येत होतो. आमच्या घरासमोर एक छोटा अशी एक नाली आहे छोटी. काय माहित नाही, लहानपणापासून मी त्या नालीहून कधी सरळ गेलोच नाही, उडी मारून जायचो. काय डोक्यातलं असं नेहमी. आता इथं नालीकडे बघितलंच मला खूप आश्चर्य वाटतं. नेहमी उडी मारून जायचो, आता उडी मार वाटत असते. आणि उडी मारत होतो अशी नालीहून पुढे जाण्यासाठी. माझ्या डोक्यामध्ये बत्ती पेटली की माईनं लुगडं का मागवलं होतं. मित्रांनो, याचं उत्तर प्रचंड अवघड आहे. माझ्या माईनं लुगडं माझ्या मित्राच्या आईचं मागवलं होतं, कारण माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. माझ्या माईकडे दांड घातलेली लुगडी किंवा ठिगळल्यावर लुगडं होतं, पण धडकं लुगडं नव्हतं. तुम्हाला दांड घातलेलं किती लोकांना कळतं मला माहित नाही, पण कुठल्याही रंगाचे 2 लुगडे एकत्र जोडली त्याला दांड म्हणायचं. आणि कुठल्याही रंगाचं लुगड्याचा तुकडा काढून ज्या ठिकाणी फाटले तिथे लावलं त्याला ठिगळ म्हणायचं. अशी ठिगळ लावून लुगडी माझ्या माईकडे होती किंवा दांड घातली लुगडी होती, पण एकही धडकं लुगडं माझ्या माईकडे नव्हतं. आणि माझ्या माईला लोकांचं लग्नाला जायचं होतं. घरची इज्जत राखण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागवलं होतं. त्या दिवशी मी खरं तर त्या दिवशी मी ठरवलं होतं की एवढा मोठा माणूस व्हायचं की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकू. खरं तर मित्र, मी माझ्या माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. अनेक जुने प्रसंग मी सांगण्याचा मुद्दाम टाळतो. कुठल्याही बोलण्यामध्ये शक्यतो असे प्रसंग येऊ नये असा विचार करत असतो. आज ओघामध्ये हा प्रसंग आला. खरं तर मी
6वीला असताना ठरवलं होतं एवढा मोठा माणूस बनायचा आपण की आपण माझ्या माईला लुगडं आपण घेऊ शकतो. पण मित्र, गॉड इज ग्रेट. गॉड इज ग्रेट. देव असतो. मी असा देवाला मानणारा प्राणी आहे. आणि आजही एवढ्या वर्षानंतर दोघंही तरुण आहेत. माय तरुण आहे, अण्णा तरुण आहेत. माझे वडील 55 वर्षाचे आहेत, माझी माय 82 वर्षाची आहे, पण दोघंही माझ्याहून तरुण आहेत. त्यांचं काही दुखत नाही. माझी कंबर दुखते कारण मी दररोज 8 तास ऑपरेशन दररोज उभा राहून करतो. आणि चांगली गोष्ट अशी घडली की माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण झाली. काय माहीत नाही त्या दोघींचं कसं जुळलं. मला 4 बहिणी आहेत, पण माझी माय जर काही शेअर करायचं, काही सांगायचं ना, तर सगळ्यात पहिलं माझ्या बायकोलाच सांगतो. मग ती कुठली का गोष्ट असत नाही, चांगली असो की वाईट असो, जी तिनं तिच्या आयुष्यभर कुणाला सांगितलं नाहीत, कुठल्याच गोष्टीनं कुणाला सांगितलं नाहीत, असं सगळं माझ्या बायकोला सांगत असतं. त्या दोघींची मैत्रीवरती मी खूप जळत असतो. मी खरं तर कशावरच जळत नाही. मी खूप असा तृप्त डॉक्टर, तृप्त माणूस समजतो. मला परमेश्वराने सगळं दिलं असं मला वाटतं. एका गोष्टीवरती जळतो, ते म्हणजे माझी माय आणि माझी बायको या दोघीच्या मैत्रीवर मी जळतो. माझ्या माईला अनेक वेळा म्हणालो मी, माय मी तुझा का ती तुझी ग. आणि माय उगा हसते हळूच, नाही माय तुम्हीच माझे. माय अशी म्हणते ती, पण खरं पण तिच्यावर करते हे मला पक्कं माहीत. ह्या प्रेमापोटी माझ्या बायकोने ठरवलं की माझ्या माईला 365 लुगडे घ्यायचे. 2 दिवस एक लुगडे तिने घालायचंच नाही. म्हणजे अशा छोट्या गोष्टी होत्या मित्र, खूप छोट्या गोष्टी होत्या. मी माझ्या बायकोला माझ्या लग्नाच्या अगोदर आमची मैत्री होती आणि तिला अनेक प्रसंग मी सांगत होतो की माझ्या माईकडे मंगळसूत्र नव्हतं असं नाही, पण तिला ते तोडावं लागलं होतं. तिच्या गळ्यामध्ये शेवटपर्यंत ते मनीच होते काळे. म्हणून म्हणालो की आता इतके बारीक ज्या इच्छा असतात ना, त्याच्या मस्तपैकी ती पूर्ण करत असते. आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप मस्त एन्जॉय करतो. कुठलीही गोष्ट असेल, त्यांना विमानाने घेऊन जायचं असेल, कुठं फिरून आणायचं असेल, माझी बायको मस्त विमानाने घेऊन जाते, त्यांना घेऊन सोडते. माझी माय न शिकलेली आहे, बाप न शिकलेला आहे. अण्णा पटका घालतात, धोती घालतात, शर्ट घालतात, माय लुगडं घालते. त्यांना काहीच कळत नाही, इकडे चला तिकडे चला करत नाही, सही करायला कळत नाही, अंगठा लावायचं कळत, काहीच कळत नाही. पण आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे, मी त्यांचे लेकर आहेत. ते हुशार होते, ते शिकले जरी नसतील तरी हुशार होते, ते इमानदार होते, ते प्रामाणिक होते, म्हणून आम्ही इमानदार प्रामाणिक झालो. मी कधी अनेक वेळा प्रश्न विचारत असतो की ही इमानदारी, हा प्रामाणिकपणा माझ्यात कुठून आला? तो माझा नाही आहे, तो माझ्या माईचा आहे. फक्त तो मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रो, मुलांसाठी सांगतो, एकदा माझ्या वडिलांना तुम्ही पक्क भेटा. एकदा माझ्या वडिलांना एवढ्यासाठी भेटा, मी बोलताना बोलून गेलो, ते 55 वर्षाचे आहेत अंदाजे. माझी माय 82 वर्षाची आहे, पण ते अण्णा आमचे हवेत चालतात, हवेत. त्यासाठी त्यांना भेटा. 85 वर्ष अंदाजे, 95 वर्ष अंदाजे एवढ्यासाठी म्हणालो की माझं वय पण खरं नाही आहे. माझा उगीच कुतूहलचा प्रश्न असतो. 10 जुलैला माझा वाढदिवस साजरा करतात सगळीकडे. 10 जुलैला वाढदिवस साजरा होतो. डॉक्टर विठ्ठल राणेचा वाढदिवस. आता डॉक्टर विठ्ठल राणे प्लास्टिक सर्जन आहे, सगळेजण त्याचा वाढदिवस साजरा करतात. जगभर हा साजरा होतो. एक दिवशी असंच प्रत्येक वाढदिवसाला माय शेजारी बसलेले असते, अण्णा शेजारी असतात माझ्या. मग मला उगीच कुतूहल वाटलं की माय शिकले नाही, अण्णा शिकले नाहीत, मी जन्म तेव्हा कोणी शिकलेलं नव्हतं, माझा जन्म तरी कोण दिली असेल. मला उगीच प्रश्न पडला आत्ता हो एवढ्या वर्षानंतर. मग मायला उगीच म्हणलं, माय मी कधी जन्मलो ग? म्हणजे आता पक्की जन्म तरी फक्त माझ्या मायलाच माहिती आहे, दुसरं कोणालाच माहीत नाही. मग मायला म्हटलं, माय मी कधी जन्मलो ग? मायनं माझी जन्मतारीख सांगितली. ऐका कशी सांगितली तर, माया म्हणली, माय गुढीपाडवा होता, नंतर पौर्णिमा आली आणि पौर्णिमेच्या पुढच्या गुरुवारचा जन्म झाला. ही आपली जन्मतारीख आहे. तिच्या म्हणण्यानुसार मी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माझा जन्म झाला असावा, पण 10 जुलै पक्काच नाही. तेव्हा कसं होतं का माहिती का, जिल्हा परिषदला गुरुजी गावात यायचे, घरी यायचे. गावातले जेवढे लेकरं 6 वर्ष झाला का, 6 वर्षात झाला, 6 वर्षात झाला चल शाळेत. आणि मग मला 6 वर्ष पूर्ण होण्यासाठी टाकलेली तारीख ही आमची जन्मतारीख. पण माझं शिक्षण, दादांचं शिक्षण, मग तेव्हाचं अंदाजे त्यांचं वय, लग्नाचं वय, अंदाजे सगळं आम्ही विचारून आम्ही त्यांचे जन्म काढले. तर साधारणपणे माय 82 वर्षाचे आणि अण्णा 55 वर्षाचे. आणि आमचे अण्णा हवेत चालतात, हवेत. माहित आहे, असेच आमचे अण्णा दिवशी हवेत चालले होते, हवेत चालत होते. आणि मी आपला खुर्शीत बसलो होतो, अण्णा हवेत चालले होते. अण्णानं म्हणलं, अण्णा म्हणले का रे? अहो अण्णा म्हणलं, तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल तुम्ही, हवेत चालताय. अण्णाने माझ्याकडे असं तिरप पाहिलं आणि अण्णा म्हटले मला, तुला माहिती आहे का मी कोण आहे? बाप्पो, माझा बाप. मला कळच ना,
आता मी कोण आहे म्हणजे काय, माझाच बाप मला म्हणतोय मी कोण आहे, मी अण्णाकडे असा बघत राहिलो. आता अण्णा पुढे काय म्हणणार आहे बघा, अण्णा पुढे काय म्हणाले बघा. मी म्हणालो अण्णा तुम्ही हवेत चालतेत पडाल, तुम्ही हवेत चालायला लागलेत पडाल. अण्णा काय म्हणाले माहित आहे, तुला माहित आहे का मी कोण आहे. आणि अण्णाने जे उत्तर दिलं ना, हे प्रत्येकाच्या बापाने उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुला माहित आहे का मी कोण आहे, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल राणेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो.